नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. आम्ही काल कारगिल येथे होतो. कारगिल येथे मध्ये आर्मी गेस्ट हाऊसमध्ये राहायला होतो. हा आहे आर्मी गेस्ट हाऊस आणि इथं आमचा रूम होता. आता जस्ट निघालो आम्ही. इथं कारगिलमध्ये आम्ही राहायला होतो. कारगिल आपला आर्मी कॅम्पमध्ये जस्ट निघालो. आता आम्ही निघालोय. आम्हाला एक सरप्राईज आमच्यासाठी माहित नाही कुठे चाललोय आम्ही. आम्हाला लोकेशन आलाय त्या ठिकाणी चाललोय. पण असं समजलंय की वन्स इन द लाईफ असा एक गोष्ट करायला चाललोय आम्ही. ती लाईफमध्ये पुन्हा कधी करू शकत नाही. बघूया काय आहे. दाखवता आली तर दाखवेन, नाही तर नाही दाखवू शकत. इथं ऑफ रोडिंग चाललं आमचं. मीच बरोबर चालत आहे. योगेशला जमत नाही. गाडी अडकले आणि आम्ही चाललो ते पोस्टवर. आर्मी पोस्ट आहे, चाललोय. ओके, तुझी गाडी इझी एकदम. वरती बोला. अरे नाही चालणार अशी गाडी ती. मागे मागे मागे. आणि गाडी निघलेली आमची. आमच्या गाड्या पार करून आता आम्ही चाललो टेम्पो मध्ये. टेम्पो मध्ये चालले सगळे आम्ही. आमच्या गाडी इथं पार्क. समोर चेकपोस्टला चाललोय. आर्मीची डायरेक्ट आर्मीची गाडी आम्हाला घेण्यासाठी. ती गाडी आपल्यासाठी पाठवली होती. हे बघा आमची गाडी मिलिटरीच्या गाडीमध्ये चाललेत. तर मित्रांनो, तुम्हाला बोललो होती काहीतरी सरप्राईज आहे आमच्यासाठी. आणि वन्स इन लाईफ टाइम, म्हणजे लाईफमध्ये पुन्हा असा एक्सपिरियन्स कधी घेऊ शकत नाही. पण तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आम्ही इंडियन आर्मी बरोबर टाइम स्पेंड केलाय. पण काय केलं ते नाही सांगू शकत तुम्हाला. आता आम्ही आर्मीवाल्यांबरोबर टाइम स्पेंड करून आम्ही आलो आता कारगिल मेमोरियल वॉर द्रासमध्ये. तिकडे आलो आता ते कारगिल मेमोरियल बघायला. ते कारगिल मेमोरियल बघून मग आम्ही पुढं कटराला जाणार आहोत. रात्री लाईट बंद करून जावं लागतं. हा कारगिल विजय दिवस आणि हा कारगिल मेमोरियल द्रास आणि हा मेन गेट कारगिल मेमोरियलचा. आणि इथं चाललो आम्ही आता. फोटोग्राफी करना नहीं, बाहर कहीं पर भी कर सकते हैं. क्लियर है सर. पानी एटीएम वॉशरूम की सुविधा आपके लेफ्ट साइड इसके पीछे जा सकते हैं. थैंक यू. मी आता पोहोचलोय कारगिल मेमोरियल मध्ये. हा जो डोंगर आहे जो 98ची कारगिल युद्ध झाला होता, कॅप्टन विक्रम बत्रा त्यांच्यावर आहे स्मारक. त्याच्यामध्ये शहीद झालेले सगळे स्मारक आहेत, त्यांचे स्मारक आहेत. आणि अशा प्रकारचे स्कॅनर तिथं लागलेले आहेत. या स्कॅनरमध्ये आपल्याला पूर्ण माहिती भेटते. कसं आपण वॉरबद्दल माहिती वगैरे कसं झालं काय झालं पूर्ण माहिती भेटते. आणि
सर्व आहे. हा डोंगर पहिला जो आहे हा पूर्ण पाकिस्तानच्या ताब्यात होता आणि त्या कारगिल युद्धानंतर हा आपल्या भारताच्या हातामध्ये आलेला आहे. अशी आपले वीरमरण ज्यांना आलेले आहे त्यांचे असे पुतळे स्टॅच्यू लावलेले आहेत पूर्ण सगळीकडे. पूर्ण लाईनीमध्ये आणि सर्वत्र आपले भारताचा तिरंगा. युद्धामध्ये वापरलेलं विमान आणि ही आहे टँक युद्धामध्ये वापरण्यात आलेली. ज्यात वापरण्यात आलेले हे सर्व सामुग्री शस्त्र आणि इथं लेफ्ट साईडला आहे वीरभूमी. ही आहे वीरभूमी आणि हे सर्व ज्या तुम्ही बघताय हे मेमोरियल म्हणजे कारगिल युद्धात जे शहीद झालेत जवान आपले त्यांच्या म्हणजे त्यांची मेमरी म्हणजे सर्वत्र आहे. त्यांची नावं आणि त्यांची पोस्ट काय होती हे सर्व याच्यामध्ये आहे. स्कॅनर लागलेला आहे आणि त्या स्कॅनरमध्ये सर्व युद्धाची माहिती म्हणजे आता ज्या पासवर आपण आहोत असे सर्वत्र असे पार्टेशन आहेत. असे इथं स्टॅच्यू आहेत, तिथं टँक आहे, इथं हा विमान आहे, त्याच्याबद्दल अशी माहिती आहे. स्कॅन केल्यानंतर ते स्कॅन केल्यानंतर त्याच्याबद्दल माहिती आपल्याला अशी साऊंड आवाजामध्ये येते. यहाँ युद्ध सिर्फ दुश्मन के खिलाफ नहीं बल्कि प्रकृति की शक्तियों के खिलाफ लड़े जाते हैं. असं सगळं काही आहे. हा स्कॅन केल्यानंतर असं आपल्याला ऑडिओमध्ये झालं. ऑपरेशन विजय. दिस मेमोरियल इज डेडिकेट टू ब्रेव हार्ट्स हु गिव्ह देअर टुडे फॉर आवर टुमॉरो. म्हणजे त्यांनी त्यांचा आज कुर्बान केला आपल्या उद्यासाठी. म्हणजे काल त्यांना जे वीरमरण म्हणजे आधी त्यांना जे वीरमरण आले त्याच्यामुळे आपण हे आज चांगले दिवस बघतोय. ही अमरज्योत आहे. ही वर्षभर चालू होते. किती पण पाऊस थंडी काही असू दे वर्षभर चालू असते. बॅटल ऑफ बीटी 40 गन. हिची रेंज 40 किलोमीटरपर्यंत आहे. आणि हा जो स्मारक आहे या स्मारकाच्या मागे हे जे झेंडे दिसत आहेत हे प्रत्येक बटालियन म्हणजे त्यांच्या बटालियन असतं म्हणजे रेजिमेंट असतात त्यांचे फ्लॅग आहेत ते. जसं मराठा रेजिमेंट, पंजाब वॉरियर्स असे तसे त्यांचे ते फ्लॅग्स आहेत. ही वॉल जी बघताय तुम्ही ही इंडियन आर्मीने बांधलेली होती. दुश्मन तिथे बसलेला तेव्हा दुश्मन तेव्हा इथं त्या डोंगराजवळ ना वरती टॉपला होता. त्यांनी इथपर्यंत 7 किलोमीटरची रेंज होती आर्टिलरीची त्यांच्या. आणि इथून जाताना कंपल्सरी आपल्याला हेडलाईट ऑफ करून जायला लागायचं रात्री. तिथून फायर व्हायची. NH-01 वरती. हे नॅशनल हायवे 1 ना. हा पहिला नॅशनल हायवे ना इंडियाचा. आणि आता क्रॉस बघितला ना तिथून तिथून टार्गेट करायचं. डायरेक्ट गाडीला उडवायचे. मग इथून जाताना हेडलाईट ऑफ करून रात्री जायला लागत. असं वाटतं डगरांना ऑइल पेंट लावलंय प्लास्टिकची गळ लावून. कारगिलवरनं जॉर्जियाला जात असताना हा टनलचं काम चालू आहे आणि या टनलमुळे आपले कमीत कमी 2 ते 2.5 तास वाचणार आहेत. हा काम झालं टनलचं. हा आहे जॉर्जिया पास. ओम नमः शिवाय. इथं आहे शंकराचं मंदिर. जॉर्जिया वॉर मेमोरियल. झेंडा फ्लॅग कलर घेतला.
जो जोर्जीला पास तुम्ही आता बघितला, आम्ही तो पास केला आता, हा आमच्या पिकनिक मधला एकदम शेवटचा पास आमचा, त्यानंतर आम्हाला कुठलेही पास लागणार नाही. हा जो रस्ता बघताय तुम्ही जोर्जीला पास, हा वर्ल्डचा मोस्ट डेंजरस रूट मध्ये येतो, त्यामुळे इथं कधी कधी रात्री सोडत नाही जाताना, पण आम्ही जरा लवकर आलो म्हणून आम्हाला सोडला. कारगिलमधून निघाल्यापासून जोर्जीला पास वगैरे सगळं करत करत आलो. कुठेही नाश्ता करायला भेटला नाही. आता वाजलेत 7:30 वाजता आम्ही चहा कॉफी पितोय. इथं मध्ये काहीच नाही रस्त्यामध्ये. आम्ही आता कारगिलवरनं कटारला प्रवास करत होतो. तर काश्मीरमध्ये म्हणजे जो जम्मूला जायचा रस्ता आहे त्या रस्त्यावर जवळजवळ 15 ते 20 किलोमीटरपर्यंतच्या लांब आहे. जवळजवळ 15 किलोमीटर आम्ही रॉंग साईडने चाललो आहे. तेवढ्या रांगा चालू संपतच नाही आहेत. एवढे ट्रॅफिक आहे. नशीब आम्ही युटर्न मारले ट्रॅफिकमधनं चाललो आहे. ट्रॅफिक आहे आणि पुढे आम्हाला पोलीसची गाडी स्कॉट देत आम्हाला त्यांच्या पाठीपुढे चाललो आहे. पोलीसवाले घेऊन चाललेत, आम्हाला बाहेर काढतात ट्रॅफिकमधनं. जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर आम्ही रॉंग साईडने असंच चाललोय. वन वे रस्ता, फुल बेकार ट्रॅफिक. आयुष्यातली सर्वात मोठी ट्रॅफिक आज बघितली. फुल ट्रॅफिक जाम आणि इथं ट्रकवाल्यांची फुल हे चालू आहे. हॉर्नची स्पर्धा चालू आहे. फुल ट्रॅफिक जाम आहे. वाजलं की दाखव, गडाला दाखव, वाजलं की गडाला पण माझं पण आवडलं आहे. वाजले आता कधी 2:15 वाजलेत आणि आम्ही ट्रॅफिक मध्ये फिरतोय जम्मू मध्ये चालत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आहोत कटराला. ॲक्च्युली काल व्लॉगला एंड करत राहून गेलं होतं. माझ्या आयुष्यातली सर्वात डेंजरस ट्रॅफिक मी काल बघितली. श्रीनगर सोडल्यापासून ते कटराला पोहोचेपर्यंत, कटराचा टर्न मारेपर्यंत कंटिन्युअसली ट्रॅफिक होती. जवळजवळ 100-120 किलोमीटरची ट्रॅफिक होती. कारगिलवरून आम्ही काल निघालो होतो 5 वाजता आणि कटराला तिथे 8 तास दाखवत होता गुगल मॅपप्रमाणे. तर आम्ही 7 तास दाखवत होता ट्रॅफिक पकडून. पण आम्ही पोचलो पहाटे 4:30 वाजता. म्हणजे जवळ 12 तासाच्या आसपास लागले आम्हाला कटराला पोचायला. असो, चला या ब्लॉगला इथंच एंड करतो. ब्लॉग इथंपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.